पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। यशाचं एकच गमक आहे बघा पपई। खत व्यवस्थापन, दुसरं बियाणाची निवड, तिसरं पाणी व्यवस्थापन। आता पाणी व्यवस्थापन कसं आहे? आता पपई म्हणले की कमी पाणी, बरोबर आहे ना? पपई म्हणले कमी पाणी, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? म्हणजे किती? बरं, केळीपेक्षा कमी म्हणजे किती? तसले काय बिरीज आम्ही आजपर्यंत मारलेली मारली आहे कधी? हा, रोज किती लिटर? हा, पपईला जर 100% पपई यशस्वी करायची असेल तर आठवड्यातनं 2च वेळा पाणी, रोज पाणी द्यायचं नाही, समजून घ्या। कारण त्याच्या मुळामध्ये 100% फायबर असतो आणि प्रत्येक वेळेला एकदा दिलेलं पाणी ते 3 ते 4 दिवस मुळातनं वापरत राहते। लय बारकाव्यात किती वेळ टाइम? आठवड्यातून किती द्यावं? हंगाम निहाय वेगवेगळं असतं। थंडीचं आता सध्या थंडी प्लस वय, म्हणजे किती वयाची केळी पपई आहे आणि किती कुठल्या हंगामात आहे त्याच्यावर आपण पाणी देतो। मग किती द्यावं? बहारापर्यंत जर उन्हाळी प्लॉट असेल, बहारापर्यंत म्हणजे फ्लॉवरिंग पर्यंत, तर प्रति 3 दिवसानं हलक्या मध्यम जमिनींमध्ये प्रति 3 दिवसानं 1.5 तासापेक्षा जास्त पाणी देऊ नये। 2 डबल लॅटरल, 4 दुनी 8 ड्रिपर, 8 दुनी 16 लिटर पाणी तासाला, 16 गुणिले 1.5 म्हणजे किती झालं? 24 लिटर पाणी 3 दिवसातनं एकदा, इनफ आहे। हिरवी गार राहतात फळं, म्हणजे रोप ज्यादा दिलं पिवळी व्हायला चालू होणार, हे कळलं पाहिजे। काय म्हणताय? पाणी सोडताय नाही, भिजवायचं नाहीच आहे आपल्याला। हे बघा, वरच 2 इंच टपले टपले फुटले तरी विचार करू नका। जमिनीमध्ये हे बघा, तुम्ही विचार करा, तुम्ही आंघोळ किती पाण्यात करताय? 15 लिटर पाण्यामध्ये करताय की नाही? आता 26 लिटर पाणी म्हणजे 1.5 बादली पाणी आहे। आता बादली भरून पाणी होता, मग वाटतं की नाही पाणी दिलं असेल? गंमत ही ड्रीपची आहे, ड्रीप फसवाय। आपल्याला पाणी कळूच देत नाही किती गेले। आठवड्यातून फक्त 2, ते नजरेला दिसत नाही। आठवड्यातनं 2 दिवस, किमान 1.5 तास। जर तुम्हाला असं वाटतं की माझी फार हलकी जमीन आहे तर जास्तीत जास्त 2.5 तास, त्याच्या खाली वरती जाऊ 8 दिवसाला 5 तास पाणी, 2 वेळा भरपूर झालं, इनफ आहे। नाही चालत? कोण म्हणाले? पहिल्या स्टेज मध्ये कसं होतं? पहिल्या स्टेज म्हणजे पहिलं लागण केल्यावर 2 महिने, लागण केल्यावरती पहिले जे 2 महिने असतात तिथंही एवढंच पाणी द्यायचं आणि मोठी झाल्यावर पण एवढंच पाणी द्यायचं। कारण लागण केल्यानंतर लहान रोप असतं तेव्हा पाण्याचं बाष्पीभवन जास्त असतं, त्यामुळे वाया पाणी जास्त जातं, पाण्याला प्लांटला कमी मिळतं। नंतर सावली आली की दिलेलं 100% पिकालाच मिळतं। कळतंय? आठवड्यातनं फक्त, हा ते मस्त प्रश्न आहे, त्यात एवढा चेंज करा की जिथं नवीन पपई लावली आहे तिथं तुम्ही 1 दिवस आड द्या आणि एकदा का 3-4 महिन्याची झाली की ती मग 2 दिवस आड तिसऱ्या दिवशीवर न्या। 2 दिवस गॅप तिसऱ्या दिवशी, 2 दिवस गॅप तिसऱ्या दिवशी, 2.5 तास इनफ आहे। आणि जिथं एकदम वाळूमय जमीन आहे तिथं 2.5 ते 3 तास, याच्या पुढे तर बिलकुल जायचं नाही। आता तुम्ही केळी एवढ्या पाण्याकडे गेला, कळते का बघा? कारण पाणी हे यशाचं गमक ह्यासाठी आहे की पाण्याचं जर प्रमाण जास्त झालं तर 10 15 फूट लांब गेलेली मुळी जर मधीच कुठेतरी पाण्यात उभा राहिली तर तिथनच कटते। पपईची किती वाईट गोष्ट आहे बघा, तिथनच कटते, तिथनच बंद पडते आणि तिथनच पुढे सडायला चालू होते। हे गंमत आहे, कारण पिळीच्या मुळीवर सुद्धा पाणी उभा राहून चालत नाही। हा तरी म्हणा। आता पावसाळ्यात काय होतं सांगतो, मोठा प्रश्न आहे, मोठा आहे आणि परफेक्ट आहे। पाणी पावसाळ्यामध्ये कधी उभा राहत नाही, समजून घ्यायचं कधी। म्हणून म्हणतो मी, तुम्ही शेतकरी म्हणाय नाही स्वतःला, बरोबर आहे? पावसाळ्यामध्ये पाणी कधीही उभा राहत नाही। पाऊस मोठा झाला खोल उतरतं आणि वाहायला चालू करतं, आणि छोटा झाला तर ओलावा निर्माण करतं। उभा राहतं आपलं ड्रीपचंच पाणी, कारण कायम ड्रीप एकाच ठिकाणी पडतं। कळतंय का बघा? समजतंय? बारकाव असतो, तुमच्या लक्षात येत नाही, मी काय त्याला नावं ठेवत नाही, पण नावं ठेवल्याशिवाय लक्षात राहत नाही। खरं आहे, ठीक आहे। इथपर्यंत कोणाची काही शंका आहे? त्यानंतर आता पुढे व्हायरस,
म्हणजे विषाणूजन्य रोग, बीजाणूजन्य रोग आणि यांचं व्यवस्थापन. 8 दिवस एकदा मधनं पाणी सोडावं असं म्हणतात जे कोणी असं म्हणतात की 8 दिवसातनं उबाळीचं पाणी, सोड पाणी, पकड पाणी, धर पाणी असलं जे काय म्हणतात, त्यांना सांगायचं एकदा तुम्ही आम्ही पैसे देतो इस्रायलला जाऊन ये. त्या लोकांना प्यायला पाणी नाही आणि त्यात ती उत्तम शेती करतात आणि त्यांना फक्त कळलंय जगात भारी काय तर पाणी व्यवस्थापन कळलंय, म्हणून ती जगात भारी उत्पादक आहेत. कारण पाणी जेवढं अमृत आहे ते जर बुडलं तर विष आहे, श्वास घेत येत नाही. तेव्हा बुडवायला जायचं, गरजेत कधी द्यायचं. ते पळतं पाणी, धावतं पाणी, ओळखून रिकामं सोडलेलं पकडलेलं असलं काही करायचं नाही. ठिबक निवडलं कुठल्याही पिकाला, ठिबक सोडलं, ठिबक निवडलं तर दुसरं पाणी द्यायचं नाही. कारण मुळांची आणि जमिनीची ॲक्युमुलेट सिस्टम तयार झालेली असते. म्हणजे अशा गोल रिंग असतात, अशा फिरत असतात एकमेकांच्यावर. हवा पाणी, हवा पाणी, आणि मधनच पाणी दिले की ह्या रिंगाच बंद पडतात. 4 दिवस केळी पपई एकदम गार आणि 5व्या दिवशी पंखा होतोय. त्यामुळे तसलं काय करायला जायचं नाही. पपई हे अत्यल्प पाण्यातलं पीक आहे. कोरडवाहूतलं कोरडवाहू नाही, ड्राय लँड मधलं पीक आहे, समजून घ्या. आणि याच्या शरीरामध्ये फक्त 34% पाणी असतं. केळीच्या शरीरामध्ये 72% पाणी असतं. त्यामुळे याचं उत्सर्जन, एका पानातून बाहेर उडून जाणारं पाणी जे आहे ते अत्यल्प असतं. पान जरी मोठं असलं तरी जास्त उत्सर्जन होत नाही. समजतंय? अजून कोणाची काय शंका इथपर्यंत आहे? उन्हाळ्यात 1 दिवसाआड 5 तास पाणी देऊन सुद्धा झाड सुकत होतं दिवस. हे सुकत नाही. तुम्ही वॉटर ब्लॉक असे तयार केलेले असतात की त्याच्यात इतकं भरमसाठ पाणी दिलेलं असतं, त्या भरमसाठ पाण्यामुळे तुमच्या मुळ्या इतकंच एवढ्याच राहतात. चुकतोय कुठे बघा. नाही होणारच की. तुम्ही सुरुवातीपासून जर 2-2, 3-3, 4-4 तास पाणी दिलं तर पाणी खत तुम्हाला जर इथंच 2 फुटात मिळालं तर मुळांची विस्तार होत जादा होते का? आता उठायले सगळे नाही ना. आता त्यांचा प्रश्न किती वाजवी आहे बघा, मग परफेक्ट आहे. आता आपण काय म्हणलं, 2 दिवस आड साधारण 2.5 ते 3 तास पाणी द्या. ठीक आहे, त्या पुढे जाऊ नका. डबल लॅटरल ठेवा. आता तुमची डबल होती का सिंगल मला माहित नाही, सिंगल होती. आता इथं आपला डबलचा प्रश्न चालू आहे. करेक्ट आहे. आपण डबल शिवार लावायचंच नाही. आणि आपण सुरुवातीपासून कटाक्षानं 2-2.5 तासाच्या पुढे पाणी दिलंय का? मुळांचा विस्तार हा साधारणतः 7-8 फुटापासून पुढे जातो. आता तुम्ही जर पहिल्या दिवसापासून गरगरीत बेट ठेवला तर ते काय केळी नव्हे की आधार देणारी मुळी 9 ते 11 फूट जायला. ते पपई आहे. प्रत्येक मुळी अन्न पण घेते, आधार पण देते. तुम्हाला समजलं? तर सुरुवातीला तुम्ही जादा पाणी दिलं की नंतर तुम्ही कमी करू शकत का? करू शकत नाही. कारण त्यांच्या मुळाचा विस्तार होत, आणि मुळांचा एकदा जर विस्तार झाला नाही तर पपईमध्ये राम नसतो. आणि हे जर पाट पाणी वगैरे दिला तर त्याची मुळं 3 फुटाच्या वर जातच नाही. मग 38 फुटात काय खाते असती? पाणी एकदा उभा केला त्या पुढे मुळी पास होत. त्यामुळं कधीही लक्षात ठेवा, डे फर्स्ट पासून पाण्यावर कटाक्षानं पपईला लक्ष द्या. सुरुवातीला त्याचं आता अजून एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे. तुम्ही पपईमध्ये काय बघता? काय तुम्हाला अपेक्षित आहे? पण शेतात येऊन काय बघताय? रोज पाणी बघताय, रोज हिरवापणा बघताय की नाही? रोज किती वाढलं बघताय. आणि जो शेतकरी वाढलं बघतो, काय वाढलेलं बघतोय तो? शेंडा. त्याला पपई यशस्वी होत नाही. त्याने बघायचं रोज बुंदा किती मोठा झाला. पपईत काय बघायचं? बुंदा. 4 महिन्यापर्यंत पपई 2.5 फुटापेक्षा उंच जाता कामा नाही. त्याला खरी पपई जमली. किती फूट? 2.5 फूट. जेवढं फळ तुम्ही जमिनीच्या दिशेने घ्याल तेवढ्या फळाला वजन चांगलं असतं. जेवढं वरती जाल तेवढं फळ हलकं होत जातं. का? आतनं पोकळ आहे. खोड म्हणजे सालीचा पाईप आहे. समजतं का? जेवढं वर जाचीला तेवढं अन्नद्रव्य वरती जाण्याची कॅपॅसिटी कमी होत जाते, कारण खोड छोटं होत जातं. आणि जेवढं वरती जाल तेवढं फळाचा आकार छोटा होत येतो. कळतं का? मग तुम्ही जाऊन काय बघता शेतात? उंची. एवढीच पाहिजे 4 महिन्यापर्यंत. तिथं फ्लावरिंग आलं पाहिजे. मग त्याचा पहिला भाग फ्लश एवढ्यात असतो. 5.5-6 फुटाच्या पपईत पहिला भाग संपला पाहिजे. म्हणजे 10 महिन्यापर्यंत पपई हाताच्या वर जाता कामा नाही. आमची लागायला चालू व्हायला हाताला घ्या. काय वाढती पपई, अरे काय वाढती. त्यामुळे पपई आणि केळी पूर्ण विरोधाभास आहे. पपईची उंची बघू नका, केळीला किमान उंची लागते, तर उंची बघा. पपई जेवढी गिड्डी राहील तेवढं उत्तम उत्पादन मिळतं.
तुम्ही वर जाऊन 100 फळं घेतला तरी काही कामाची नसतात. ती 200 ने 500 ग्रॅमच्या वर येत नाहीत. 700-900 ग्रॅम लय डोक्यावरून पाणी. पण जर जमिनीकडे घेतला तर सरासरी 2-2.5 किलो 1.5 किलो ते 2.5 किलोच्या मध्ये येतात. मग खालची 50 फळं बरी का वरची शेंड्यावरची 100 बरी? बरोबर आहे ना. आणि व्यापारी पैसे कशाला देतो? कळतंय. रोप जे आहे ते तिरकं लावा. काही लोकांचं धारणा आहे की पपईची रोप लागवड केली तर त्याचा बेंड दिला तर खोडाची उंची वाढत नाही आणि बेंडच्या टाइमला खोडाचा आकार चांगला येतो. त्याच्यासाठी एक सिस्टम आहे. काय सिस्टम आहे की साधारणतः 1.5-2 महिन्याचं पीक झालं. किती? इतकं होतं बघा. 1.5 ते 1.5-2 ते झालं की जमिनीपासून 2.5 इंच वरती एक बांबूची काडी तयार करायची. त्याला टोक घ्यायचं. एक बांबू आणायचा विकत, त्याला छिलायचा, त्याचं पाचट तयार करायचं, पाचर. आणि ते किती आकाराचं? तर आपल्याकडे अगरबत्ती असते त्याच्या डबल आकाराचं. लय मोठं करायचं नाही तर फाडून ठेवशीला. आणि त्याला पुढे धार तयार करायची. एका बाजूने शिप्पी मारायची. शिप्पी कळते ना, शार्प चपट करायचं. आणि ते जमिनीपासून 2.5 इंच वरती त्या झाडामध्ये टोचायचं. असं या बाजूने त्या बाजूला बाहेर दिसतं. ते टोचले की वाढ थांबते आणि बुंदा खूप मोठा होतो आणि खालनं सेटिंग येते. समजतंय? आणि नंतर बुंदा मोठा होत ती जी टोचलेली काडी आहे ती आतमध्ये खोडात पडते आणि खोड त्याच्यावरती मोठं होतं. समजतंय? काडी तशीच राहू दे, त्याला काय काढायला जायचं नाही. आता बांबूच का? कारण बांबूत फायबर असतं, सडत काहीच नाही. झाड बीड काही मोडत नाही. अंगठ्या एवढं मोठं झालेलं असतं. अंगठ्याच्या घरात गेलेलं असतं आणि 2 इंच वरती ती फक्त काडी तुम्हाला अगरबत्ती पेक्षा जराशी मोठी काडी टोचून तिकडे पास करायची आहे. आरपार लावताना झुकून लावणं हे पण तुम्हाला सांगतो. लावताना झुकून लावलं तर खालच्या बाजूला सेटिंग मिळत नाही. किती? नाही, जोपर्यंत तो बेंड संपत नाही तर जवळजवळ तो अर्धा भार संपतो. त्याला एक बाजूला फळच येत नाही. समजतं काय बघा? कारण तेव्हा लाईट येत नाही आणि लाईट नाही आली तर तिथं फळ जे फुल आहे ते परागीकरण करत. त्यामुळे वाकवण्यापेक्षा तुम्ही त्याला काडी चोटा. आणि हे अभद्र असं नाही करायचं असेल तर मग काय करावं? आता त्यांच्या प्रश्नाला पूर्ण उत्तर देतो मी की तिथं अजून काय करावं की एक आठवडा पाणी बंद करून द्यावं. 1.5 महिना 2.5 महिना या 2 महिन्यात 15-15 दिवसात पाणी खिचून द्या. आपोआप वाढ थांबते. काही करायला लागत नाही. सगळ्यात उत्तम परिणाम काय होणार नाही. 0 परिणाम. काही होत नाही. किती दिवस गॅप? बरोबर आता 2-3 दिवसाने देतोय ते 8-9 दिवसावर न्यायचं. परत रुटीन 15 दिवस करायचं. 2 महिने संपलं 2.5व्या महिन्यात परत मध्ये एक 2-3 दिवसाचा 8-9 दिवसावर न्यायचं. असे 2 गॅप मारा. शेंडा पूर्ण थांबतो. बुंद्याचा पूर्ण आकार चालू होतो. म्हणजे ग्रोथ हार्मोन्स थांबतात आणि 100% एन्झाईम चालू होतात. त्यामुळे पोषण चालू होतं. आणि त्यावेळी पोसायला काय असतं? फक्त आणि फक्त खोड असतं. पूर्ण अंगठ्यापेक्षा मोठं व्हायला चालू होतं. कळतंय? हे तरी सोपं आहे की नाही? पपई लावण्याचा. पपई जर उत्तम जर पपई पाहिजे असेल, उत्तम हवामान ते सगळ्याच बाबतीत जर उत्तम पपईचा हंगाम जर बघितला आपल्या कोरड्या वातावरणासाठी, तर जेव्हा आपल्याकडे पावसाळी वारं वाहतं त्याच्या आधी किमान आपल्याकडे 2.5 महिने लागण झाली पाहिजे. मग जिथं जिथं पाऊस 2.5 महिने आधी कॅल्क्युलेशन करायचं लावून टाकायचं. मग तुमच्याकडे केव्हा पावसाळा चालू होतं त्याच्या आधी 2.5 महिने तुमची तुम्ही बेरीज मारायची. आता ते केव्हा? मार्च नाही, एप्रिल. इथे एप्रिल सगळ्यात उत्तम हंगाम. हे 2.5 महिने का सांगितलं? कारण 2.5 महिने पपई वाढता कामा नाही. शारीरिक शेंडा वाढीवर जाता कामा नाही. ती उन्हामध्ये अजिबात वाढत नाही आणि मग त्याचं पूर्ण मॅच्युरिटी खोडाची होते. संगोपन त्या पद्धतीने होतं आणि हंगामी वारं चालू झाले की पपई भरा वाढायला चालू होते. मग बेडवर मल्चिंग करावं लागेल का? बेडवर आता हे पण न चुकता लक्षात ठेवा, पपई जर 100% यशस्वी व्हायचं असेल तर मल्चिंग शिवाय पपई पण करू नका. आणि बेसल डोस एक बक्कल काढायचं. 2 रोपांच्या मध्ये एक पॉट कट करायचा. तो करताना आडवा करायचा नाही. जो काय करायचा ते झाडाच्या इकडे आणि झाडाच्या तिकडे दोन्ही बाजूला झिगझॅग मध्ये पहिल्या 4 महिन्यात आणि नंतरच्या 4 महिन्यात ह्या झिगझॅगला कट घेताना कसा घ्यायचा? गोल राऊंड कट घ्यायचा, ज्याच्यात आपल्याला खत भरता येईल आणि त्याला झाकता येईल.
समजतंय? तर बेडवर कशा नाही पद्धतीने पण मल्चिंग करण्याच्या ऐवजी आपण नाही, पपईला मल्चिंगचे रिझल्ट खूप सुंदर येतात. काय येतात? पण मल्चिंगचा पण फायदा घ्या. मल्चिंगचा रिझल्ट काय येतात ह्याचं कारण आहे की ज्यावेळेस डार्क लाईट राहते जमिनीवर त्यावेळेस पहिला 2.5 फुटाचा जो बेड आहे 33 इंचाचा जो पल्चिंग पेपर आहे तिथपर्यंत मुळ्यात 100% पळत बाहेर जातात आणि त्यानंतर जर बाजूला ओलावा मेंटेन झाला तर मुळी दूरपर्यंत जाते. समजते? आणि पपईला रस शोषक किडींपासून व्हायरल विषाणूजन्य रोग जास्त येतात. बरोबर. त्यामुळे जर मल्चिंग केलं तर विषाणूजन्य रोगांना पसरवणाऱ्या जे कीटक आहेत ते मल्चिंगवाल्या शेतामध्ये कमी येतात. समजतं? क्लिअर होत आहे? आणि एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो की पपई जर 100% यशस्वी करायची असेल तर सगळ्यात पहिला अजून एक गोष्ट करा की जितका एकर प्लॉट लावताय तितक्या त्याच्या बाजूला प्रत्येक 30 फुटाला बांबू रोवून 7 ते 8 फुटाचं किमान पेस्ट कंट्रोल नेट लावा. इन्सेक्ट नेट लावा, पेस्ट नेट लावा, ज्याला जे तुम्हाला नाव इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल नेट म्हणतात. त्याला पांढऱ्या रंगाचं येतं. हे काय करतं की जे छोटे छोटे कीटक आहेत ह्याला 1.5 मीटरच्या वर उडता येत नाही आणि आपल्या मधमाशा ज्या आहेत त्या 7 ते 8 फुटापर्यंत उडू शकतात. त्यामुळे परागीकरणाला आपल्याकडे मधमाशा वगैरे चांगले कीटक आत येतात, पण जे आपल्याकडे हानिकारक सगळे कीटक आहेत ज्याच्यापासून व्हायरल जन्य रोग पसरवले जातात हे मात्र त्या बेड तुमच्या बाउंड्रीच्या आत उडून येत नाहीत आणि आत जे तयार होतात ते तुमच्या फवारणीतनं बाहेर पळून जात नाहीत. त्यामुळं जेव्हा जेव्हा आत आपण फवारण्या घेतो त्या शेवटीला नेटवर एक शेवटचे 2 पंप फवारले की जे आतनं पळत आलेले कीटक आहेत ते त्या नेटपर्यंत येतात, पण त्याला 7 फुटावरून उडता येत नाही म्हणून तिथल्या तिथं ते स्प्रेमध्ये मरून जातात. त्यामुळं विषाणूजन्य रोग जे व्हायरस म्हणतात हा तिथे 60-70% जास्त आपण नेटवरनं कव्हर करू शकतो. तिथे औषधाची आपली बचत होते. कळतंय? होते. किती फुटावर करायचं? एका कडनं चालू करायचं, शेवटला नीटच ठेवायचं. म्हणजे पूर्ण प्लॉटला पूर्ण 4 बाजूनं 7 फुटानं. साधारण 1 एकराला नेट लावायला 1.5 मीटरचं नेट लावायचं झालं तर साधारणतः 10,500 ते 11,000 रुपये खर्च येतो. पण हे 11,000 रुपये तुमच्या जर 5-6 फवारण्या वाचवल्या तर तुमच्या तिकडे 30,000चे औषध वाचतात. आणि बिघडणारी पपई आणि बिघडणारे जे रोप आहेत ती सर्वाईव्ह होतील ती वेगळी. समजतंय? ठीक आहे. पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड. संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.